नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण म्हणजे असा विषय घ्यायचा नव्हता मला, परंतु अनेकदा मला एका व्हिडिओमध्ये कमेंट आली. तो व्हिडिओ तुम्हाला मी वाटलंच तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन तो बघू शकता. त्यामध्ये तो एक तरुण मला म्हणतो होता की सर तुम्हाला माहिती नाही की नेमकं शेतकऱ्याच्या समस्या काय आहेत किंवा शेती किती गाठ्यामध्ये आहे. तर मला एक सांगायचं आहे मित्रांनो, आपण जर थोडक्यात जर बघितलं, अनेकदा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की शेती खरोखर घाट्यामध्ये का आहे बरं. काय कारण आहे की शेती घाट्यामध्ये जाते. प्रमुख कारण जर बघितली आपण मित्रांनो, तर आपल्याला एक लक्षात येईल की शेतीचं तरुणांना नसलेलं नॉलेज किंवा शेतकऱ्यांना नसलेलं नॉलेज. मित्रांनो, आपण वारंवार बघितलं असेल की आपल्या शेतामध्ये जर एखादं जर रोग किडीचं प्रमाण जर वाढलं, तर आपल्याला एक सुचत नाही की नेमकं याचा स्प्रे घ्यावा कोणता, की कोणत्या कंटेंटमुळं या रोगावरती परिणाम होऊ शकतो. याचं अजिबात नसलेलं नॉलेज ही आपली प्रमुख समस्या आहे मित्रांनो. शेतीमध्ये आपल्याला नसलेलं नॉलेज. कारण की काही शेतकरी आपण जर बघितले तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न काढतात. त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो पाण्याचा विषय आहे मित्रांनो. बऱ्याचशा भागामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते अतिशय तुटपुंज आहे. म्हणजे जो वरून नैसर्गिक पाऊस पडतो त्याच्यावरच ती शेती अवलंबून आहे. त्याच्यापुढे स्वतःचा पाण्याचा स्रोत नाहीये. तीन नंतर आहे अल्पभूधारक शेतकरी. मित्रांनो, शेतीचं हे प्रमाण जे आहे तर 2.5 एकरपेक्षा सुद्धा कमी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे. त्यानंतर नॉलेज नसलेले शेतीतील डॉक्टर. मित्रांनो, बऱ्याचदा आपण असं बघतो की कॉफी सेंटरमधून पास झालेले अनेक विद्यार्थी तरुण जे आहेत ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला बघतो. मित्रांनो, ज्याला स्वतः अनुभव नाही तो तुम्हाला शेतीमध्ये मार्गदर्शन कसं करणार, हा प्रश्न मुळात गौण आहे आणि तो कधीही न समजणारा प्रश्न आहे. असे भरपूर कारण आहेत शेती पिकामध्ये किंवा क्षेत्रामध्ये की शेती घाट्यामध्ये जाते. मित्रांनो, त्यानंतर आपलं शेतीपेक्षा राजकारणामध्ये सर्वात जास्त लक्ष आहे. हे आपल्याला वारंवार आपल्याला लक्षात येतं. मित्रांनो, मी एकच सांगेल, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चांगलेच व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेल, कारण की माझे व्हिडिओ जे आहेत ते पूर्ण रिअल आहेत. कुठेही एडिटिंग वगैरे केलेली नाहीये मी. आपल्याला आवडलं तर ठीक आहे, नाहीतर जय महाराज.